मी आज काय बनवलं होतं तर स्पंजी असा ढोकळा कसा ते सांगते, तेही विनो न वापरता एकदम घरच्या साहित्यामध्ये. त्यामध्ये घेतलं 2 फुलपात्रे बेसन आणि 2 फुलपात्रेला 4 चमचे रवा, थोडीशी हळद आणि पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलं. हो, बेसन रवा ती 1 फुलपात्र जर असेल तुमचं तर 2च चमचे रवा घ्या, असं त्याचं प्रमाण घ्यायचं. हे एकदम घरच्या साहित्यामध्ये मी हे बनवलं आहे, ढोकळा बनवला आहे. त्यामध्ये म्हणजे लिंबू सत्व वगैरे मी त्याचा काहीच वापर केलेला नाही आहे. ते बघा, छान असं फेटून घ्यायचं. असं बॅटर झालं पाहिजे, खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको. अशा पद्धतीने बॅटर करून घ्यायचं आणि यावर ताट झाकून एकदम 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत इकडं पाणी उकळायला ठेवलं होतं मी गरम व्हायला, आणि त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू आणि अर्धा चमचा खता सोडा म्हणजे आपला खाण्याचा सोडा टाकून छान असं फेटून, बघा किती छान फुललं आहे. तोपर्यंत दुसऱ्या भांड्याला छान असं तेल लावून घ्यायचं आणि ते बॅटर त्यामध्ये टाकायचं. पुन्हा परत ना त्याला थोडंसं कसं टॅप टॅप करायचं, म्हणजे त्यामध्ये जे असं एअर गॅप असतो का तो निघून जातो. आणि तोपर्यंत आपलं पाणीही छान असं उकळलं होतं. माझ्याकडं काही स्टँड नाही आहे त्याच्यातलं, त्यामुळे मी असंच यूज करते. ते पहा, आता ह्याला अर्धा तास ठेवायचं. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू. गॅस लो ठेवा. माझ्याकडनं खूप हे झालं, मी गॅस फुल ठेवला आणि हा जाळ झाला पूर्ण. आणि त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता ते घालून आणि साखर आणि पाणी घालायचं. मी मिरच्या आधीच तळून घेतल्या होत्या, मला फोडणीत मिरच्या घालायला आवडत नाहीत. तोपर्यंत आपला खमंग असा ढोकळाही तयार झाला होता. त्याचे छान असे काप करून घ्यायचे आणि आपण केलेली फोडणी त्यावर घालून घ्यायची. खूप छान लागतो हा ढोकळा. अशा पद्धतीने करून पहा, फोडणीत मिरची न घालता. आंबट, गोड, थोडं खारट अशी खूप छान टेस्ट येते. चला तर मग तुम्हीही करून पहा. बाय बाय.